भोगीची मिक्स भाजी बनवणार आहे. त्यासाठी ना सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पहिल्यांदा आपण आहे ना इथे मी कारळे आणि पांढरे तीळ आहेत ना भाजून आहे ना थंड करून जाडसर आहे ना मिक्सरला पावडर करून घेणार आहे. आता कढईमध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान तडतडली की भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला तो टाकायचा. मिनिटभर परतायचा की बारीक चिरलेला कांदा टाकूयात. आणि कांदासुद्धा आहे ना छान असा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा, छान भाजून घ्यायचा. 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला आहे ना छान अशी परतून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहेत ना भाज्या टाकायच्या. तर भाज्यांमध्ये मी वाटाणा, ओला हरभरा, पावटा, शेंगदाणे, घेवड्याच्या शेंगा, टोमॅटोही मी मोठं मोठं चिरून असं घेतलेलं आहे आणि गाजर टाकलेलं आहे. आणि छान असं हे ना 3 ते 4 मिनिट आहे ना मोठ्या गॅसवरती आपल्याला भाज्या छान अशा आहेत ना परतून घ्यायच्या आहेत. आता सुके मसाले टाकणार आहेत. हळद टाकलेली आहे, जिरा पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि छान असं आपण हे परतून घेऊयात. भाज्या अगोदर आपण आहेत ना छान परतून घेतलेल्या आहेत. आता मसाले टाकल्यानंतर पुन्हा भाज्या व्यवस्थित परतायच्या आणि थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला ही भाजी भाकरीसोबत खायची, त्याच्यामुळे भाजी पूर्ण सुक्की बनवायची नाही, थोडीशी अशी ग्रेव्ही ठेवायची. 1 उकळी आलेली आहे बघू शकता. 1 उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण तीळ आणि कारळाचा कूट टाकायचा, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि भाजी आपल्याला आहे ना झाकण ठेवून मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घ्यायची. तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी आहे ना शिजलेली आहे. भोगीची भाजी आपली ना तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. तर मस्त झटपट अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा.